जय श्रीराम. आयरा जाऊ दे उदे. तर मंडळी, ते काय झालं, काल मी शनिवार बाजार राहते तर मी बाजारात गेले आणि मिसन आणली, सोरे आणला तर मी आज पहिल्यांदा शेव काढायले. तर त्याच्यामुळं सकाळी आज मला थोडा उशीर झाला, काम लवकर केलं. आता त्या मैत्रिणीच्या आईचं खूप तब्येत खराब होती म्हणून तिला भेटायला गेले तर मला आज काय करावं म्हणून सिने आज म्हणलं चला आज शेवच काढून बघावं म्हणलं. तर ही आहे ह्याची आपली ती मिसन काय म्हणतात त्याला गडे, चकल्याची मिसन. चकल्याची तर मी म्हणलं चला आपण आता शेव काढून बघावं. तर मी पहिल्यांदा शेव काढायली. तर बघा मंडळी कशी शेव खायली एकदम. तर मी डाळीचं पीठ घेतलं त्याच्यात मी तर मला पहिल्यांदाच मी करायले ना, त्याच्यामुळं मला माहीत नव्हतं, थोडं घट्ट उंडा झालता. तर आता मी थोडं पाणी टाकून पातळ केला. तर मी बघा कशी शेव व्हायली मस्त. शेव खाली ना कुरकुरीत मस्त. तर मी पहिल्यांदाच करायले. ही मोठी चाळणी लावली होती, ती मला माहीत नव्हतं ना कसं करतात. तर मी पहिल्यांदा करायले म्हणून शिनी तर मोठी चाळणी लावली आणि घट्ट उंडा झालता म्हणून थोडं मी पातळ केला. आणि आता बारीक चाळणी लावली तर बारीक चाळणीनं आता मी शेव परत काढायले. याच्यात तोपर्यंत मी टाकते. तर हे मंडळी तुम्ही बघू शकता, असं पातळ केलं मी. तर घट्ट झालं म्हणून त्याच्यामुळं ते चिटकून बसू लागलं मिसनला. तर मी आता पाणी टाकून मस्त असं चमच्यानं टाकायला यायचं आता. बघा तर सॉरी ते सांगायचं विसरून गेले मी डाळीचं पीठ घेतलं त्याच्यात 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकलं. तांदळाचं पीठ टाकून परत त्याच्यावर हे टाकलं, जिरे, लसूण, हळद, हिरवी मिरची, भुरकी, आता मी सांगते. डाळीचं पीठ 2-3 चमचे, हे तांदळाचं पीठ, हळद, मीठ, थोडासा ओवा, लसूण कुटला, जिरे कुटले, त्याचा
कुठून पाणी चाळून घेतलं आणि ह्याच्यात टाकलं, कारण की आपल्या ह्या मिशनीत अडकू नये म्हणून शिने चाळून घ्यावं लागते. तर मी हे पहिल्यांदा करायली, त्याच्यामुळं हे असं मला गोल फिरत येईन नुसती शेव बनवली. काही नाही अवघड, घरी करायचं, मस्त थोडं करायचं, छान उन्ही खायचं. दिवाळी आली, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला करायचं खायचं घरी चांगलं. पाहिले ना आता पटपट. बघा झाले ना शेव मस्त कुरकुरीत झाले ना. बस आज एवढाच व्हिडिओ हे करणार, खूप मोठा व्हायला आहे म्हणून नेट संपून झालंय, जास्त वेळ नाही घेणार आज. चुकलं मुकलं माफ करा, कोणी झालं तर पोटात शिकत नाही. तर मी पहिल्यांदाच करून बघितलं तर माझी असे गोल येडे पडले नाहीत, तर शेव बनली ना. करायला काय हरकत आहे का? आता 2दा होईन 3दा होईन, तिसऱ्या बारीन चौथ्या बारीनं तर गोल येडे टाकीन मी.